वंदन सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. माझ्या आत्मकुटुंबाचं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून स्वागत आजच्या सत्रामध्ये. आज मी तुमच्याबरोबर एक असा अनुभव शेअर करणार आहे. आपले सत्र सुरू व्हायच्या जस्ट 5 मिनिटं आधी आपल्याच ग्रुपमधल्या ज्या मास्टर आहेत आसावरीताई जोशी, त्यांचा मला मेसेज आला. त्यांनी मला एक रील पाठवली. त्या रीलमध्ये असं होतं की ध्यान, मेडिटेशन हे डिप्रेशनवरचा उपाय नाहीये. जर कुणाला निराशा असेल, कुठल्याही गोष्टीमुळे दुःख असेल, त्या दुःखाचा उपाय मेडिटेशन नाहीये. ह्याच्यावर एका युट्यूबवरच्या एका मुलाखतीमध्ये एक जण सांगत होते की जेव्हा एखादा व्यक्ती खूप दुःखात आहे, त्याच्यामध्ये खूप संकट आहेत त्याच्या आयुष्यामध्ये, अशा वेळी त्याला जर कोणी फोर्स केला की तू मेडिटेशन कर, मेडिटेशन कर, तर त्याला उपाय त्याचा नाहीये. तो मेडिटेशनला 2 मिनिटं बसल्या बसल्या मेडिटेशन, ध्यान करणं ही खूप अवघड गोष्ट आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला ते जमतं असं नाही. म्हणून ध्यानामधून कितीतरी लोक अर्धवट सोडून जातात. कारण मनच शांत होत नाहीये. ज्या मनावर आपल्या समर्थांनी मनाचे श्लोक लिहून ठेवले, एवढं मोठं त्याच्यावर सगळं सांगून ठेवलंय की मनाला शांत करण्यासाठी त्याचे सगळे श्लोक आहेत. त्या श्लोकांचे अर्थ जर बघायला गेलं तर ते बुद्धीच्या पलीकडचे अर्थ आहेत. म्हणजे इतकं गहन ज्ञान त्यांनी त्याच्यावर दिलंय आणि मनावर ज्याचा ताबा आहे, त्या मनाला, त्या विचारांना शांत करून जे वर्तमानामध्ये जगतात, त्या लोकांना मी प्रणाम करते, वंदन करते, अशा सगळ्या ध्यानी मास्टर्सला. बर, आपल्याला ते जमत नाहीये समजा, तरी सुद्धा जी लोक इथं रोज येऊन प्रयत्न करतायत, त्यांना अजून मनापासून वंदन आहे माझ्याकडनं, अजून माझ्याकडून प्रणाम आहे. कारण सगळ्यात अवघड गोष्ट कुठली असेल जगामध्ये, तर स्वतःच्या मनावर तो ताबा मिळवणं. तुम्ही बघा, तुम्ही कुठली गोष्ट अचीव्ह करू शकता. नथिंग इज इम्पॉसिबल या जगामध्ये, असं म्हणतात की तुम्हाला जे एकदा तुम्ही इच्छाशक्ती आणली आणि तुम्ही त्या दृष्टीने कार्य करत गेला आणि परमात्म्यावर शरणागती आणि थोडंसं तुम्ही विश्वासाने राहिलात, तर तुम्हाला ते मिळेल सुद्धा. पण ह्या मनाचं जे आतला जो लढा आहे आपल्या विचारांबरोबरचा, त्याला शांत करणं अतिशय अवघड आहे. आणि त्या सरांनी जे सांगितलंय त्या एका व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ मी शेअर करेन ग्रुपमध्ये नंतर, जे मला आसावरी त्यांनी पाठवलं, की हे खरं आहे का, त्या मला विचारत होत्या की हे खरं आहे का की डिप्रेशनमध्ये मेडिटेशन मदत करत नाही. ज्यांना कुणाला निराशा आलेली, खूप जास्त दुःखात आहेत, अशा लोकांना मेडिटेशन मदत करत नाही. हे खरं आहे का, असं त्या मला विचारत होत्या. मी ते वाचलं. मी म्हणलं हेच मी आज ऍक्च्युली ध्यानामध्ये मी ठरवलं होतं की आज एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे की जो ह्याच्यावरच अवलंबून आहे, हेच सांगणार होते मी तुम्हाला. आणि बरोबर 2 मिनिटं आधी मला त्यांनी तो रील पाठवला. ह्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की परमात्मा कशा पद्धतीने काम करतोय आपल्या ग्रुपमध्ये, कशा पद्धतीने आपल्याकडं सगळ्यांकडे लक्ष आहे. किती लोक इथे रोज येऊन प्रयत्न तरी करतायत मनाला शांत करायचा. किती लोक रोजच्या आयुष्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रयत्न करतात की वर्तमानात राहायचं, वर्तमानात राहायचं. जे विचार येतात त्या विचारांना शांत करण्यापेक्षा मी म्हणेन त्यांना बघायचं की काय पद्धतीचे विचार येत आहेत माझ्याकडे. एवढं जरी आपल्याला कळायला लागलं तरी सुद्धा आपला एक ध्यानाचा हेतू जो आहे तो साध्य झाला. त्याच्या पुढची स्टेप अशी आहे की आपण आपल्या विचारां आपोआप शांत व्हायला लागतं. जेव्हा जेव्हा आपण त्यांना बघतो ना, ते शांत व्हायला लागतात. माझ्या मनात आता समजा मी काम करत असताना विचार येतोय की उद्या भाजी कुठली करायची, समजा असा विचार माझ्या मनात आला. त्या फ्लो मध्ये मी, अरे अच्छा पण फ्रीजमध्ये तर ही भाजी, ती भाजी, मग हे काढून ते काढून, हे समजा मी त्याच्याबरोबर वाहवत गेले तर मी खूप वेळ तो विचार करेन. पण ज्या क्षणाला मला लक्षात येतं की उद्याचं उद्या बघू ना, आत्तापासून कशाला, हे जर माझ्या लक्षात आलं, किंवा अरेच्या माझ्या मनात उद्याचा विचार येतोय भाजीचा, हे जरी माझ्या लक्षात आलं, तरी आपण आपल्या ध्यानामधून एक गोष्ट साध्य केली की आपल्याला समजलं की मी उद्याचा विचार आत्ताच करत बसली. बरं, आणि त्याच्यावरून पुढच्या जर काही गोष्टी, अरे ही भाजी नाही आवडली तर काय, म्हणजे हे असे पुढचे विचार, त्याच्यात पण आपण माणूस व्हावत 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 उद्याच काय, पूर्ण 1 वर्ष नंतर, 2 वर्ष, किंवा अजून 5-6 वर्षाचा विचार आपण इतके भविष्यात आणि भूतकाळात गेलेलो असतो. पण ध्यान आपल्याला शिकवतं की विचारांवर हळूहळू हे विचार संपवायचे कसे आणि जे काही वर्तमानात आहे त्याच्यात राहायचं कसं. तर माझी एक फ्रेंड आहे, आपल्या ग्रुपमध्ये ती जॉईन करू शकत नाही तिच्या वेळेमुळं. तिच्या आयुष्यामध्ये थोडंसं आता पर्सनल लाईफमध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. तिचा मला फोन आला तेव्हा तिने मला सांगितलं की मला काहीतरी तू ह्याच्यावर सुचव, काय करू मी, मला फार म्हणजे ती रडत रडतच त्या गोष्टीच मला सांगत होती सगळ्या. त्या क्षणाला मला असा एक संदेश आला की मी तिला म्हणलं, तुला मी ध्यान नाही सांगणार कर म्हणून. कारण
एवढ्या मोठ्या वादळामध्ये ती अडकलेली असताना जर मी तिला ध्यानाला बसवलं, तर जसं त्या रीलमध्ये सांगितलंय त्या सरांनी, की तुम्ही ध्यान करू शकत नाही. अशा जेव्हा आपल्या वैयक्तिक आयुष्य जेव्हा आपलं गोंधळात असतं, त्यावेळी ध्यान करा असं जर कुणी तुम्हाला जबरदस्तीने बसवत असेल ध्यानाला, तर ते होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मला तो संदेश आज आला. मी तिला 2 दिवसापूर्वी तिला म्हटलं होतं, जेव्हा मी प्रवासात होते. तिला म्हणलं, "मी तुला ध्यान कर हा सल्ला अजिबात देणार नाही. सध्या तू ध्यान करू पण नको, तुझ्याकडून ध्यान होणार पण नाहीये." कारण मनामध्ये एक वादळ उठलं होतं. अशा परिस्थितीमध्ये ती शांत कशी काय बसेल आणि ती अपेक्षा पण मी करणार नाही तिच्याकडून. जर ध्यान झालं तर खूपच चांगलं आहे. पण मी तिला एकदाही म्हणले नाही, की "तू ध्यान कर." मी तिला स्पष्ट सांगितलं, की "तू ध्यान न करता पहिली सेशन तू रेकीचं घे. मी तुला रेकीची दीक्षा म्हणजे मी तुला सांगते रेकी कशी करायची, काय करायची. तू रेकीनी सुरुवात कर." कारण आत्ता एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये तिची जी चक्र असतात, ती चक्र सगळी बिघडलेली असतात. चक्रांमध्ये असंतुलन खूप मोठ्या प्रमाणावर असतं आणि त्यामुळं जर ती व्यक्ती असं आयुष्य सगळं आपलं सगळं अस्ताव्यस्त झालंय आणि जर ती व्यक्ती ध्यानाला बसली, तर तिला ते विचार संपून अजून त्रासदायक ठरतील. आणि हेच त्या रीलमध्ये पण सरांनी सांगितलंय. आणि आज मी 2 दिवसापूर्वीच तिला म्हणलं, की "मी तुला रेकी शिकवेन. तू रेकीनी सुरुवात कर. 10 ते 15 दिवसात तुला रेकीचे अनुभव यायला लागतील. रेकीमुळं किमान खालची जी चक्र आहेत मूलाधार, अं, स्वाधिष्ठान आणि आपलं जे नाभीचक्र, मणिपूर चक्र, ह्या 3 वरती पहिल्यांदा काम करेल. ह्या 3 ला जेव्हा ती ऊर्जा द्यायला लागेल हातानी, ठीक आहे. संकल्प देतो आपण प्रत्येक चक्रावर गेल्यानंतर, की माझं हे होऊ दे, आत्मविश्वास वाढतोय, माझे हार्मोन्स संतुलनात येतायत, हे होतंय, ते होतंय, मला सुरक्षित वाटतंय, मी जमिनीशी घट्ट जोडलेली आहे. माणूस जेव्हा ते झाड असतं ना, त्या झाडाची मुळं कापली, तर झाड लगेच कोलमडून पडतं. तशी आपली मुळं जर घट्ट असतील जमिनीला, तर त्या माणसाला असुरक्षित भावना कधीच नसते. तो माणूस कोणीही समोर येऊ दे, तो घाबरत नाही. किंवा काही लोकांना असं असतं, की ते सतत संशय घेत असतात बघा. मग आपण ज्या ऊर्जेमध्ये असतो तीच तशीच लोकं आपल्याला ट्रीटमेंट देतात, तशीच लोकं आपल्याशी वागतात. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. असाच एका माझ्या मित्राचा मला काही दिवसांपूर्वी कॉल आला होता, की तो सांगत होता, की मला सगळं असं व्हायला लागलंय ह्याच्याबद्दल, त्याच्याबद्दल. मी म्हटलं, "आधी तू त्या पद्धतीने वागायला लाग. तसं तू वागायला सुरुवात केली, की तुला पण समोरच्याकडून तीच ट्रीटमेंट मिळेल. तू जर प्रत्येकावर संशय घेतोयस, प्रत्येकजण तुझ्या विरोधात कारस्थान करतंय असं तुला वाटतंय. तू कुणाला प्रेम नाही देऊ शकत आहे. तुझे जर प्रत्येकाबरोबर वादविवाद होतायत, तर तुला समोरच्या माणसाकडनं पण तेच मिळणार आहे. मग तू मला येऊन सांगून काही फायदा नाहीये. कारण तू त्या ऊर्जेमध्येच नाहीयेस. तर तुला कशी काय लोकं ट्रीटमेंट देणार चांगली? तुला कशी काय सन्मानाची वागणूक मिळणार? तर हे थोडंसं समजून घेण्यासारखं आहे, की आपल्याला जे पाहिजे ना दुसऱ्याकडून ते आधी द्यायला सुरुवात करा. हे आपण किती वेळा ऐकलंय, कितीतरी इंटरव्ह्यूजमध्ये आणि हे खरोखर आहे. त्यानंतर त्यांनी जवळ-जवळ एक 20 दिवस माझ्यावर विश्वास ठेवून मी म्हटलं, "फक्त एकदा बघ 20 दिवसाचा प्रयोग करून." ऑफिसमध्ये गेल्या-गेल्या काही गोष्टी त्यांनी बदलल्या, की जे दुसऱ्याला तो हे करायचा, नावं ठेवणं किंवा दुसऱ्याबद्दल असं एका दुसऱ्याचं तिसऱ्याला सांगणं, हे प्रकार जे होते, जे माणूस म्हणल्यावर होतात. पण ह्या ऊर्जेमुळं त्याचं सगळं नुकसान होत आलं होतं. ते त्यांनी बदललं. 20 दिवसांमध्ये त्याला फरक जाणवला. ज्या लोकांनी त्याला कधी तेवढा सन्मान दिला नाही, तेवढा रिस्पेक्ट, ती लोकं पण त्याच्याशी रिस्पेक्टनी वागायला लागली. 20-25 दिवसाचा कालावधी गेला, पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात खरंच बदल घडायला लागला आणि ते लोकांना जाणवायला लागलं त्याच्या ऊर्जेमध्ये. त्याच्यानंतर मला जेव्हा त्याचा कॉल आला, त्यांनी सांगितलं, की "मला कधीही आयुष्यात असं वाटलं नव्हतं, की हा बदल कधी घडेल आणि हे फक्त रोजच्या रोज आभार मानण्यामुळं आणि जे आपल्याला पाहिजे माझ्या आयुष्यात, ते आपण दुसऱ्याला द्यायला शिकायचं. आपण जर तिसऱ्याच माणसाबद्दल जाऊन त्याच्याबद्दल गॉसिप करत असू, त्याच्याबद्दल निंदा करत असू, तर आपल्याबद्दल पण लोकं माघारी तेच करणार. आपण जर सतत दुसऱ्यावर संशय व्यक्त करत असू, तर आपल्याबद्दल पण तेच घडणार. आपण म्हणतो ना, की समोरचा इतकं आपल्याला प्रेम देऊन पण आपण त्याचं जर अॅक्नॉलेज केलं नाही, की "हां, केलं बाबा तू" किंवा त्याला 1-2 शब्द जरी प्रेमाचे बोलले नाहीत त्यानुसार, तर आपल्याबद्दलही कुणी म्हणणार नाही किंवा आपल्यालाही कुणी अॅक्नॉलेज करणार नाही. हे अनुभव मी नाही सांगत आहे, हे ऊर्जेवर काम करतं सगळं. ब्रह्मांड त्यानुसारच वागतं आणि हा युनिव्हर्सल लॉ आहे, एनर्जीचा लॉ आहे. त्यामुळं तिला जेव्हा मी सांगितलं, की रेकीमध्ये तुझी जी खालची 3 चक्र आहे, ज्या दुःखामध्ये तू आहेस, तिथं तुला आत्ता ध्यान करता पण येणार नाही, तुझं ध्यान लागणार पण नाही. त्यामुळे तू फक्त रेकीनी सुरुवात कर. आज मी तिला दुपारी जवळ-जवळ अर्धा पाऊण तास आम्ही बसून मी तिला आधी रेकीची माहिती दिली, रेकी कशी घ्यायची, काय घ्यायची. तशी ती ग्रुपमध्ये आहे, पण ती ध्यानाला आपल्या वेळेत बसू शकत नाही. पण जेव्हा तिला मी रेकीची दीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये
जेव्हा ती रेकी घेत होती, तेव्हा तिला हृदयचक्रावर हालचाल जाणवली. तिला सोलार प्लेक्सस म्हणजे आपल्या मणिपुरामध्ये तिला अनुभव म्हणजे तिला जाणवत होतं मूव्हमेंट्स आतमध्ये व्हायब्रेशन्स. हे सगळं मी तिला सांगितलं आणि नेमका आत्ता ध्यान सुरू व्हायच्या आधी आसावरी ताईंचा पण मेसेज आला, की हे खरं आहे का, की डिप्रेशनमध्ये ध्यान काम नाही करत. तर असं तसं बघायला गेलं तर ज्याचं रूट चक्र चांगलं आहे, ज्याचं मूलाधार चांगलं आहे, ज्याला विश्वास आहे, की माझ्याबरोबर जे होत आहे ना, ते परमात्म्याच्या इच्छेने होतंय. तो माणूस संकटाच्या वेळी सुद्धा स्ट्राँग उभा राहतो. तो माणूस पृथ्वीला घट्ट धरून असतो. त्याचं रूट चक्र, त्याचं मूलाधार चक्र एकदम स्ट्राँग असतो. मग कुठल्याही परिस्थितीमध्ये तो डळमळत नाही. तो सगळं सोडून देतो शरणागती. अशा माणसांना कदाचित ध्यान जमतं. ध्यानामुळे डिप्रेशन नीट होत नाही, हा असा मुद्दा नाहीये. डिप्रेशनमध्ये ध्यान होऊ शकत नाही लोकांकडनं. डिप्रेशनमध्ये काय इतर वेळेस सुद्धा लोकं ध्यानाला नको म्हणतात, घाबरतात. का? स्वतःच्या विचारांचा सामना करणं ही सगळ्यात चॅलेंजिंग आव्हान मोठं आहे आपल्या आयुष्यातलं. माझे विचार शांत कसं करू मी? दिवसभर या विचारांचं चालू असतं. आपलं तोंड बंद असतं, पण जी आतली बडबड आहे, ते मौन नाद कधी जातच नाही. ती कंटिन्यू चालू असती. दुसऱ्याशी बोलताना, दुसऱ्याचं ऐकताना, टीव्ही बघताना, भाजी करताना, स्वयंपाकघरात असताना कंटिन्यू आतमध्ये आपलं मेंदू कंटिन्यू बडबड करतो. आणि ती बडबड थांबवणं अतिशय अवघड आहे. सर्वसामान्यांना, सगळ्यांना म्हणजे जे नॉर्मल चांगल्या कंडिशनमध्ये आहेत त्यांना आणि ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांच्यासाठी तर ते फार कठीण आहे. जसं तिचं होत होतं. त्यामुळे मी तिला एकदाही सांगितलं नाही. तिला फक्त रेकीनी सुरुवात कर. तर ध्यान तुम्हाला पूर्ण बाहेर काढतं मुळासकट. पण ध्यानामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचे पेशन्स. तुम्हाला थांबावं लागतं. तुम्हाला त्या विचारांना थांबवायचा प्रयत्न नाही करायचा. विचार येतायत ना, येऊ द्या. त्यांना फक्त बघा, ऑब्झर्व्ह करा. हळू-हळू तुम्ही जसे श्वासांवर जायला लागता, तसं-तसं ती क्रिया सहज घडते, आपोआप घडते. त्याला फोर्स करावं लागत नाही. जितकं तुम्ही श्वासांबरोबर शांत, शांत, शांत होत जाता, काही दिवसानंतर तुम्हाला जाणवतं, की एक वेगळ्याच प्रकारची शांती माझ्या मनात आली. जे सतत घालमेल असायची जीवाची, की सारखे विचार, सारखं काहीतरी अस्वस्थ होणं, काहीतरी विचार येणं, काहीतरी भीती वाटणं, हे हळू-हळू कमी होत जातंय. कारण श्वासांवर लक्ष दिल्यामुळं आपल्या 72,000 नाड्या ज्या आहेत शरीरातल्या, त्या शुद्ध व्हायला लागतं. एक नाडी शुद्धीकरण सुरू होतं. जे अनेक आत्तापर्यंत जन्मापासून आणि अनेक जन्मापासून साठलेलं आहे. त्याचं शुद्धीकरणाचा प्रोग्राम तो सुरू होतो. आणि मग ते करत आपण पुढच्या स्थितीला जातो. काही-काही लोकं 3-3 वर्ष घेतात ध्यान करत असताना पुढच्या स्थितीला जायला. म्हणजे काय? त्यांचा एक कंट्रोल येतो, मनावर ताबा येतो. 2-3 वर्ष. काही लोकं आहेत, की 5-6 महिन्यातच त्यांना ते जमायला लागतं, की विचार आपोआप शांत होतात ध्यानाला बसल्या-बसल्या. ध्यानाला बसल्या-बसल्या ते डीप जातात एकदम, असं होतं. हे प्रत्येकाचं व्यक्ती ते व्यक्ती वेगवेगळं आहे. पण ध्यान डिप्रेशन कमी करू शकत नाही असं नव्हतं, असा त्याचा अर्थ नाहीये. ध्यानामुळे लोकं डिप्रेशनमधून पूर्ण बाहेर येऊ शकतात, पण ते प्रत्येकाला जमतं असं नाहीये. काही लोकं ध्यान करू शकत नाहीत कारण डोळे बंद केले, की हे सगळं डोळे उघडे असले तर समोर काहीतरी दिसतंय, बोलायला 4 लोकं आहेत. त्या विचारांशी सामना करायला नको. पण डोळे बंद केले, की आपण आत जातो आणि मग ते जे काही दुःख माझ्या मनात आहे, जे काही माझ्या आयुष्यात चालू आहे वादळ, ते सतत पुढे यायला लागतं. आणि ते जितकं वर येईल आणि जितकं त्याचा आपण आपल्या विचारांमधून तितकं ते रिलीज होत असतं. पण ते लोकांना जमत नाही. लोकं त्याला घाबरतात आणि ध्यान सोडून देतात. चैतालीने लिहिलंय आपल्या ग्रुपमध्ये, "येस ट्रू. आय लाइक टू डू मेडिटेशन एंड हॅव बीन एबल टू ओव्हरकम द डिप्रेशन." सो चैताली आहे. मी स्वतः एक त्यातून गेलेली आहे. माझ्या आयुष्यात पण असंच होत होतं, की मी दिवस-दिवस माझ्या सोफ्यावर बसून राहायचे. मला काही इच्छा म्हणजे टीव्ही नाही, मोबाईल नाही, मोबाईल पण लांब ठेवायचे. एक प्रकारची निराशा आली होती मनावर आणि त्या परिस्थितीमध्ये मी जवळ मला वाटतं एक 15-20 दिवस काढले असतील, की फक्त उठायचं, जेवायचं आणि बसून राहायचं. काहीही करू वाटत नव्हतं ना, कुठली आर्ट फॉर्म ना कुणाशी फोनवर मी बोलले त्या काळामध्ये. काहीच नाही. म्हणजे खूपच असा विचित्र पिरियड गेला तो. ज्यावेळेस मी फक्त बसून असायचे. ध्यान पण नाही करू वाटायचं. त्यामुळे मी लोकांना हे सांगते, की तुम्ही ध्यान नाही जमत आहे नका करू. पण तुम्ही रेखीने सुरुवात करा. हां, तेव्हा मला रेखी कर असं सांगणारं कुणी नव्हतं. सुरुवात माझी ध्यानानेच झाली. पण ध्यान करत मला जेव्हा त्याचं महत्त्व नीट माहीत नव्हतं, की ध्यानाने असं होऊ शकतं. पण ते सगळे अनुभव येत होते आणि तसंच आज ज्यांना मी दीक्षा दिली रेकीचं, तिला पण ते जाणवलं. त्या चक्रांमध्ये तिला व्हायब्रेशन्स जाणवले. अजून एक सांगायचं म्हणजे ज्याच्या आयुष्यात खूप मोठं आव्हान आहे किंवा दुःख आहे, त्या माणसाला रेकी पटकन जाणवते. ध्यान पटकन म्हणजे जर केलं तर.
त्याचे इफेक्ट लवकर मिळतात. का? कारण असा कुणीतरी नॉर्मल माणूस आहे, ज्याच्या आयुष्यात सगळं चांगलं आहे आणि त्याला मी जाऊन रेकी शिकवली किंवा ध्यान शिकवलं, तर त्या माणसाला त्याची इतकी गरज नसते. तर ठीक आहे, चला कोणीतरी शिकवलंय बाबा, कोणीतरी ध्यानाबद्दल सांगितलं म्हणून तो माणूस व्यक्ती ध्यान करतो, रेकी करतो. पण ज्याला खरोखर गरज आहे, तो काय करेल? हां, ह्याच्यातून तरी का होईना मला थोडं शांत वाटेल, मी ह्याच्यातनं बाहेर म्हणजे तो तडफडत असतो त्या दुःखातून बाहेर पडायला. त्याला वाटत असतं काहीतरी होणार आणि मी ह्याच्यातनं आता पटकन काहीतरी होईल माझ्याबरोबर, मी ध्यान आणि रेकी केली. ही आशा असते. आणि त्या होप्स घेऊन, ती आशा घेऊन तो माणूस ती रेकी आणि ध्यान मनापासून करतो, हृदयापासून. आणि म्हणून त्याला हां, म्हणून त्याला लवकर फरक येतो. भाग्यश्रींनी अगदी करेक्ट शब्द वापरला, इंटेन्सिटी जास्त असते तेव्हा एफर्ट्सची. एकदम परफेक्ट शब्द आणि परफेक्ट वाक्य हे मला सांगता येत नव्हतं, की इंटेन्सिटी त्याची खूप जास्त असते जेव्हा तुम्ही आव्हानांमध्ये असता, दुःखात असतात. म्हणतो ना, तहान लागली की आपण विहीर खोदायला लागतो. त्यामुळे नॉर्मली माणसानं सांगायला गेलं, "अहो तुम्ही ध्यान करा, रेकी करा." "हां, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल." मग ते येऊन बसणार, उगी मी म्हणते म्हणून ध्यान करणार, रेकी करणार. पण जेव्हा खूप मोठा दुःखाचा कोसळतो एखादा डोंगर किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी हलतं आपल्या आयुष्यातलं, एक शेकअप म्हणतो ना, भूकंप येतो कसलातरी मार्गाने. त्यावेळेस मग त्या दुःखातून बाहेर पडायला तुम्ही काहीही करा. दिवसभर तुम्ही स्वतःला गुंतवायचा कितीही प्रयत्न करा. हातले विचार आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. त्यावेळी आपल्याला रेकी आणि ध्यान मदत करतं. म्हणून त्या लोकांना लगेच अनुभव येतात, जे लोकं ह्या वादळातून जात असतात. हा आजचा माझा ज्यांना मी रेकी दिली दीक्षा, त्यांचा हा दुसरा अनुभव आहे, की ज्यांना पहिल्याच सेशनमध्ये लगेच व्हायब्रेशन्स जाणवायला लागले. कारण त्यांच्या दोघींच्या आयुष्यामध्ये ज्या 2 स्त्रिया ज्यांना मी रेकीबद्दल सांगितलं, त्या दोघींच्या आयुष्यामध्ये खूप मोठी वादळं, दोघीही टोकाला गेल्या होत्या म्हणजे. दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं होतं. त्यामुळं त्यांना लगेच त्याचे अनुभव आले. कारण कुठेतरी एक आशा आहे, की ही शक्ती आपल्याला ह्याच्यातनं मार्ग काढून देईल. त्यामुळं तुमच्या पण असं तुम्हाला वाटलं, की कुणी असं आहे, तर त्यांना ध्यानाबद्दल सांगाच. पण समजा ध्यान नाही जमत आहे, तर त्यांना रेकी मात्र जरूर सांगा. कारण रेकीनी पहिली चक्र बॅलन्स व्हायला लागतात, की अगदीच म्हणतो ना, अगदीच चिखलात अडकलेला व्यक्ती आहे. त्याला जर तुम्हाला बाहेर काढायचंय, तर हळू-हळू थोडंसं तरी चिखलातून वर येऊन हळू-हळू त्या मडमधून थोडं-थोडं वर करत यावं लागेल. मग त्यावेळी तुम्हाला रेकी मदत करते. रेकी तुम्हाला थोडी वर आणून ठेवते ऊर्जेनी. मग थोडी वर आल्यानंतर मग ते ध्यानाला बसू शकतं. त्यांची चक्र एकदा बॅलन्स व्हायला लागली, संतुलनात यायला लागली, की ध्यान आपोआपच जातं रेकीमध्ये. सुरूच होतं म्हणजे ते. तर त्यामुळं हे मला सांगायचं, मी आज हे सांगणारच होते. त्यातच मला आसावरीताईंनी ते पाठवलं. सो थँक अजून एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायची ती म्हणजे की अ, अ, ती म्हणजे की ज्यांना सिंक्रोनिसिटीचं दिसतंय ना, की ज्यांना नंबर्स दिसतायत, त्यांनी प्लीज एक सिंक्रोनिसिटीचा आतापासून एक ट्रॅकर मेंटेन करा. ट्रॅकर म्हणजे काय, एका पानावर लिहून काढायचं रोजच्या रोज डायरीमध्ये, की मला आज काय-काय नंबर्स दिसले आणि त्याचा अर्थ काय होता. तर मी हे लिहून ठेवते. मला रोज काय-काय दिसतं, ते काय-काय कुठले नंबर्स येतात. जेव्हा-जेव्हा आपण डाऊटमध्ये असतो, कुठेतरी बाहेर चाललोय, पैसे खर्च करायचेत, सोनं घ्यायला चाललोय समजा किंवा अजून कुठेतरी प्रॉपर्टी घ्यायला चाललोय. एवढा मोठा पैसा खर्च करायचा आपल्याला. पण मनामध्ये येतं, "अरे फसवणूक नाही होणार ना, सगळं नीट होईल ना." म्हणजे कामाची जेव्हा डाऊटमध्ये असतो ना, तेव्हा हे नंबर आपल्याला सांगतात बरोबर, की "तू योग्य मार्गावर आहेस. जा, पुढे जा." हे नंबर तुम्हाला सांगतात व्यवस्थित, की म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन देतात. त्यामुळे ह्या नंबर्सचं ना ट्रॅकर जरूर मेंटेन करा. आपल्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी लोकांना हे नंबर्स दिसतायत. हे नंबर्स तर आहेतच, प्लस असं होतं, माझा एक अनुभव सांगते, की रेडिओवर समजा मी काहीतरी ऐकत असेन किंवा YouTubeवर ते ऐकत असताना बरोबर त्यावेळेस जो एक शब्द आला समजा, उदाहरण अ, उदाहरण सांगायचं तर आता जसं की एखादं आता समजा ठीक आहे. मला असं समजा असं पाहिजे, की चेहऱ्यासाठी काहीतरी चांगलं मी तेल शोधत असेन, कुठलं तेल लावावं वगैरे आणि मी ते बघत असताना मी कुठलातरी इंटरव्ह्यू ऐकत आहे आणि ते ऐकत असताना त्यांनी सांगितलं, की चेहऱ्यासाठी बदामाचं तेल चांगलं आणि बरोबर माझ्यासमोर बदाम असावेत, घरातले आपण खातो ते बदाम. तर ही सिंक्रोनिसिटी की तिथून त्या व्यक्तीने ते नाव घ्यायला आणि घरामध्ये आपल्याला ती वस्तू दिसायला किंवा आपण बाहेर जात असू कुठे आणि तिथं समजा आपण एखादं गाणं ऐकायला कुठलं आणि त्या गाण्यातला एखादा शब्द ना आपण बोर्डवर, बॅनरवर तोच शब्द बघायला. याला म्हणतात की सिंक्रोनिसिटी म्हणजे काय की तुम्ही जे बघता, ऐकता ते सगळं एक 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 तुम्हाला जाणवतं. तर असे खूप प्रसंग माझ्यासोबत घडतायत आणि
तुमच्या बाबतीत पण घडत असतील, फक्त त्याची जागृती नाहीये. ज्यांना नंबर्स दिसतात त्यांना समजते की काय मी म्हणते की 17-17 नंबर जसं चैतालीचं किंवा 111, 222 हे नंबर तुम्हाला मदत करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातलं जे आवड आहे तुमची, ते तुम्ही जेव्हा जॉइन करता. म्हणजे ते तुम्ही सुरू करता. समजा एखाद्याला डान्स आवडतोय. पण त्याला डान्स करायचं असं वाटत असेल, मी नीट करेन का नाही, करेन का नाही आणि त्यांनी समजा कुठे जॉइन केलं डान्स क्लास वगैरे कुठे असं. त्यावेळेस जर त्याला कुठे नंबर दिसले, तर ते नंबर सांगतात, की तू योग्य मार्गावर आहे. जो तुझा आनंद आहे, जे तुझं सुख आहे, ज्याच्यातून तुला आनंद मिळतोय, ते तू पहिल्यांदा आयुष्यात करते म्हणजे तुझ्या आत्म्याचं ऐकतेस तू. त्यावेळी आत्मा खूप खुश होतो आणि तो आपल्याला कन्फर्मेशन देतो, साईन देतो, की तू सुरू ठेव हे, बंद करू नको. हे तुझं आत्म्याचं कॉलिंग आहे, तुझ्या हातून. जर त्या व्यक्तीला डान्स करताना खूप खुशी होती, आनंद, तर तो पैसा देऊन पण तो आनंद आपण नाही मिळवू शकत. पण डान्स करताना होतोय, गाणं म्हणताना होतोय, काहीतरी शिकताना, कुणी ज्योतिष शिकत असेल, त्यावेळेस त्याला आनंद येत असेल आतून, अरे मी काहीतरी नवीन शिकते, मी काहीतरी कसलं तरी माझ्या आवडीचं करते. त्यावेळेस आपल्याला हे नंबर्स लगेच तुम्हाला शाब्बासकी दिल्यासारखं सांगतात, की तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुम्हाला हे खोटं वाटेल, की हे असं होतं, पण हे ज्या लोकांनी असं म्हटलं ना, अरे काय हे असलं काही नसतं, हे काही नसतं, त्या लोकांना सगळ्यांना हे नंबर्स दिसायला लागलेत. सगळ्यात मोठं उदाहरण माझ्या घरात माझ्या हसबंडचं आहे, की त्यांनी कधी विश्वास ठेवला नाही या गोष्टींवर जेव्हा मी त्यांना सांगायचे. आता त्यांना रोज उठून तसे नंबर दिसतात, कारण त्यांचे विचार बदलायला लागले. तर त्यामुळं ह्या गोष्टी आता आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवा, की मला आज काय नंबर दिसले किंवा समजा तुम्ही मनामध्ये एखादं गाणं आलं सकाळी-सकाळी उठल्या-उठल्या आणि बरोबर रेडिओ लावला आणि रेडिओवर तेच गाणं. तर ते सुद्धा सिंक्रोनिसिटी आहे. किंवा तुम्ही कुणाचा तरी अगदी विचार करताय आणि त्या माणसाने तुम्हाला फोन करावा त्याच दिवशी, ही सुद्धा सिंक्रोनिसिटी. म्हणजेच काय, सिंक्रोनस म्हणजे काय, त्याला काय म्हणतात, एकरूपता का असं काहीतरी असं म्हणतात बहुतेक मराठीमध्ये. तर ह्याचा अर्थ तुम्ही तुमचा जो आनंद आहे त्याच्याशी तुम्ही एक होताय. ते तुम्हाला साईन देतात. कोण देतं तुम्हाला साईन? तुमचंच सबकॉन्शियस माइंड. तुमचाच तुमच्याबरोबर असणारे तुमचे गुरु, तुमच्याबरोबर असणारे तुमचे देवदूत म्हणजे एंजल्स, हे सगळे मदत करत असतात, की आपण अशा मार्गावर जावं, की जिथं आत्म्याला आनंद होईल, आतून आपला आनंद बाहेर येईल. तर ह्या 2-3 गोष्टी मला आज तुम्हाला सांगायच्या होत्या. जरूर सगळ्यांनी एक ट्रॅकर मेंटेन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे करून ठेवा, लिहून ठेवा हे सगळं, की रोज तुम्हाला काय काय दिसतंय वगैरे. सुनैनानी लिहिलंय, मला पण रेकीने फरक पडलाय. थँक्यू सुनैना. काही विशेष विचार करत नसताना पण दिसतात, त्याचा काय अर्थ असतो मग? मे बी ते तुम्हाला त्या दिवशी म्हणजे जर तुम्ही असा काही विशेष विचार नाही करत आहेत, तर ते कदाचित तुम्हाला सांगतं, की तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण असं होऊ शकतं, की येणाऱ्या काळामध्ये असे काही डाउट्स तुमच्यासमोर येणारी परिस्थिती तयार होईल. तर त्याच्यासाठी पण ते तुम्हाला सारखं साईन देत असतात, की तुम्ही योग्य मार्गावर आहात. जितकं आपण हे नंबर लिहून ठेवू किंवा त्यांना थँक यू म्हणू, तेव्हा आपण त्यांना सांगतो, की तुम्ही जे आम्हाला नंबर्स दाखवताय त्यामुळे मला मदत होतीये. त्याबद्दल थँक तर जितकं आपण त्यांना बोलू संवाद, की थँक मला हा नंबर दिसला, याच्यातून मी काय हे करायचं ते बघेन. त्यावेळेस ते नंबर आपले थांबत नाहीत, दिसायला अजून सुरू राहतात. जे कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात त्यांना माहितीये, की जेव्हा ना महिन्यातून एकदा आपल्या मॅनेजर सोबत आपली मीटिंग असते. त्याला 1 टू 1 म्हणतात. म्हणजे 1 टू 1 म्हणजे आपला मॅनेजर आणि आपण. हे एकमेकांसमोर बसून मीटिंग करतात. त्याला कॉर्पोरेटमध्ये 1 टू 1 म्हणतात. तर मला आता समजायला लागले, की मला 1 टू 1 नंबर सारखा का दिसतो? तर ज्या दिवशी मी ध्यान केलं नाही किंवा ज्या दिवशी मी शांत बसले नाही, रेकी नाही केली, आतमध्ये गेले नाही डोळे बंद करून काही कामामुळं, त्या दिवशी मला 1 टू 1, 1 टू 1, 1 टू 1 दिसायला लागतं. कारण 1 टू 1चा अर्थ काय? मी आणि माझा मॅनेजरची मीटिंग. एक-एक बोलणं म्हणजे समोरासमोर बसून मीटिंग करणं. तर ते मला सांगते, की 1 टू 1, 1 टू 1 आणि जोपर्यंत मी माझं ध्यान करत नाही त्या दिवशी, तोपर्यंत मला 1 टू 1 नंबर दिसतो. आणि मग मी ध्यान केलं, रेकी केली, की तो 1 टू 1 नंबर दिसायचा बंद होतो. हे मला आत्ता समजायला लागलं, की 1 टू 1चा अर्थ हा आहे. तर जे आपल्याला माहीत असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी, की 1 टू 1 म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये आम्ही मीटिंगला हे शब्द वापरायचो. तर अशा अशा अर्थाने ते तुम्हाला सांगेल. तर लक्ष ठेवा, की जर मला असं दिसलं आणि त्याचा माझ्या आयुष्यात काय अर्थ आहे बाबा, तर ते कदाचित तुम्हाला तसंही सांगेल. तर ह्या गोष्टी समजा आपल्याकडे तेलाचा डबा आहे आणि त्या तेलाच्या डब्यावर काहीतरी नाव असेल वगैरे असं आणि तुम्ही तेच तेल वापरत असाल वर्षानुवर्ष, तर ते तुम्हाला अशा पद्धतीने साईन देईल बरोबर आणि मग ते तुम्हाला कळायला लागेल हळू-हळू. तर ही खूप मजा आहे ह्या नंबर्सच्या सिंक्रोनिसिटीमध्ये. तर हे जरूर लिहून ठेवा, नोट डाउन करा, कारण हा प्रवास जो आहे,
आपल्या आत्म्याचा हा आपल्याला खूप पुढेपर्यंत सुरू ठेवायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे खूप मोठं जे परिवर्तन पृथ्वीवर येणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं मदत करणार आहे. कसं करणार आहे, काय करणार आहे, हे हळू आपल्यासमोर उलगडत जाईल. ठीक आहे? तर थँक यू असावरी आणि सगळ्यांना थँक तुम्ही सगळेजण आपले अनुभव शेअर करतात छोटे-छोटे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू रोजच्या प्रमाणे. सगळ्यात आधी आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून सगळं शरीर आपलं सैल सोडून ध्यानात 3-4 मोठे-मोठे श्वास नाकातून एक मोठा श्वास घेऊन आपल्या तोंडावाटे ती हवा बाहेर काढा आणि सगळ्यात आधी स्वतःला रिलॅक्स, शांत, स्थिर करा. आपल्याला जितके श्वास घ्यायचे मोठे, दीर्घ, आपल्या छातीमध्ये हवा भरून घ्या. सगळे जितके आत जातील हे ब्रह्मांड आपल्यासाठीच आहे. हे श्वास आपल्यासाठी अगदी हळूवार आपल्या पोटामध्ये, छातीमध्ये ती हवा भरत 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 त्याच गतीने सावकाश आपल्या तोंडावाटे दिवसभराचे विचार, नकारात्मक विचार, काळजी, चिंता सगळं बाहेर सोडून द्या. या क्षणाला मी एक फक्त आत्मा आणि शुद्ध चेतना आहे. ना मी मन आहे, ना विचार आहे, ना मी शरीर आहे. आपली ओळख पूर्ण विसरून जा. स्त्री आहे, पुरुष आहे, नाव, गाव सगळं सगळं विसरून केवळ आपल्या श्वासांवर या. माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले त्या सर्वांना मी आग्रह करते, तुम्ही सगळे तुमच्या आदर्श स्थानी जा. माझ्या उच्च आत्म्याला मी आग्रह करते, तू या सर्व न बोलावलेल्या प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. मी त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. माझा आभा मंडळ उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी पूर्णपणे बंद करते. आपला ऑरा आभा स्वच्छ, शुद्ध आणि आता सुरक्षित झाली. ती आपल्या गुरूंची आणि आपल्या पूर्वजांची प्रेरणा आहे, आशीर्वाद आहेत. आपण सगळेजण ह्या क्षणाला डोळे मिटून आपल्या श्वासांवर ध्यान लावून आहोत. माझ्या पूर्वजांचे,
माझ्या गुरूंचे मी कोटी कोटी आभार व्यक्त करते. आज या क्षणाला माझ्या या जन्मापर्यंतच्या माझ्या सर्व पूर्वजांना मी प्रेम आणि माझ्या हृदयातून येणारा प्रकाश पाठवते. तुमचे अनेक आभार. आपल्या मनामध्ये विचार येत असतील तर त्यांना फक्त बघा आणि पुढे जाऊ द्या. हळूहळू आपल्या श्वासांसोबत एकरूप होऊन जा. आपल्या नाकातून आत जाणारी गार हवा आणि बाहेर पडणारी गरम हवा, ब्रह्मांडात विलीन होणारा तो श्वास फक्त बघा, अनुभव करा. एकामागं एक सुरू असलेली श्वासांची ही साखळी मला प्रत्येक क्षणाला शांत, अजून शांत करत जाते. हळूहळू विचारांची संख्या कमी कमी होत जाते. आणि शून्य विचारावस्था, दिवसभरात आलेल्या लाखो विचारांमध्ये हा क्षण जेव्हा मी शून्य विचार अनुभव करते, पूर्ण शांती,
हीच आपल्या ध्यानाची, आपल्या पूर्वजांची आणि गुरूंची ऊर्जा सोबत घेऊन शांत आणि स्थिर चेतनेने आपण सगळेजण ह्या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. आभार व्यक्त करा आणि आपला वेळ घेऊन डोळे उघडा.